नमस्कार मैत्रिणींनो, रिचाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवते आहे फणसाची भाजी, ती पण एकदम सोप्या आणि बेळगावच्या पद्धतीने। इथे मी लहान कवळा फणस घेतलेली आहे आणि चिरायच्या आधी आपण वेळीला आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चीक लागू नये। फणस चिरून झाल्यावर मधला तो चीक आहे तो एका टिश्यू पेपरने किंवा कापडाने आपण पुसून घ्यायचा आहे। फणसाचे आपण गोल गोल काप करून चिरायचे आहे, जेणेकरून वरचं साल कापताना पण सोपं जातं। फणसाचे आपण बारीक फोडी करून घेत आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण काप करून घेत आहोत आणि कुकरच्या डब्यात आपण घालणार आहोत। एकदा पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मग परत एक ग्लास पाणी घालून आपण कढईला ठेवायचं आहे। मी ते अर्धा कप अख्खा मसूर घेतलेला आहे आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। धुवून झाल्यावर स्वच्छ पाणी घालून दोन्ही फणसाचे काप आणि अख्खा मसूर कुकरमध्ये घालून आपण 3 शिट्ट्या देत आहोत। 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेत आहे। हे बघा, आपला फणस शिजलेला आहे आणि तो शिजून झाल्यावर आपण तो स्मॅश करून घेत आहोत। तो चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हातानेही करू शकता। फणस स्मॅश करून झाल्यावर एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवत आहोत। त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालत आहोत। मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि बारीक चिरलेला 2 मध्यम आकाराचे कांदे। हळद चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे आपण। कांदा छान परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे घरचं काळं तिखट घालणार आहोत। काळं तिखट घातल्यावर आपण त्याला परत एकदा छान परतून घेणार आहोत। परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये शिजवलेला फणस घालणार आहोत। शिजवलेले अख्खा मसूर पण घालणार आहोत आपण। हे दोन्ही आपण छान परतून घेणार आहोत। आता आपण छान परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून परत एकसारखं परतून घ्यायचं आहे। छान परतून झाल्यावर आपण त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ देणार आहोत। 2 मिनिटं वाफ झाल्यावर तर आपली भाजी तयार आहे। आपली फणसाची भाजी आता तयार आहे। आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार। मग तुम्ही गरम गरम भाकरी किंवा चपाती सोबतही एन्जॉय करू शकता। तुम्हाला आजची फणसाची भाजी कशी वाटली प्लीज मला कमेंट करा आणि माझ्या रिचाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।